विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. मी सध्या वरळीमध्ये आहे. वरळीवर संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि मनसेचे अधिकृत उमेदवार संदीप देशपांडे आपल्या सोबत आहे. प्रचार कसा सुरू आहे सध्या? जोरात. जसं इंजिन जोरात धावतं तसं आमचा प्रचार जोरात चालू आहे. इंजिन मशाल की धनुष्यबाण? इंजिन इंजिनची आहे यावेळी. सगळीकडे तुम्हाला इंजिन धावताना दिसेल तुम्हाला. नक्कीच. पण ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आदित्य ठाकरे पण प्रचार रॅलीमध्ये समाविष्ट आहे. आजच त्यांनी टीका पण केली राज ठाकरेंवरती. म्हणाले की भाजपला पाठिंबा दिला होता लोकसभेमध्ये त्यांनी. मी त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही जास्त, पण त्यांनी भाजपला पाठिंबा दिला असं म्हणाले. अरे पण हेच आदित्य ठाकरे तुम्हालाच बाईट दिलेला ना की संपलेल्या पक्षांवर बोलत नाही, मग अचानक मनसेवर का बोलायला लागले? याचा अर्थ कुठेतरी पायाखालची वाळू सरकलेली आहे, घाबरगुंडी उडालेली आहे युवराजांची. त्यामुळे मग असं मनसेबद्दल बोलावं लागतं. बरं, त्यांचं एक स्टेटमेंट मी असंही बघितलं की काय गुजराती भूमिपुत्रांना पाठिंबा देणारी मनसे. केमचो वरळीचे बोर्ड तुम्ही लावणार, जिलेबीनी फाफडाने उद्धव ठाकरे आपडात तुम्ही बोलणार, आमच्या तेलुगू बांधवांना आमिष दाखवणार की तुम्हाला तेलुगू भवन देतो, आणि बाहेरच्या भूमिपुत्रांसाठी आम्ही लढतोय. हे सगळे धंदे आदित्य ठाकरेंनी सोडून द्यावेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आज हे सगळे आमचे इथे बघा तेलुगू बांधव आहेत, आमच्याबरोबर आहेत. का आहेत? त्यांना माहिती आहे की इथे खोटं बोलणारं कोण नाही. जे खरं आहे, जी सत्य परिस्थिती आहे ती सांगू. आणि हे आमचे मराठी आहेत सगळे. ह्यांना सगळ्यांना अस्खलित मराठी येतं. आणि हे सगळे महाराष्ट्रावर प्रेम करणारे आहेत, राजसाहेबांवर प्रेम करणारे आहेत. यांची मतं घ्यायला आम्हाला कुठल्याही बाहेरच्या माणसाला आणायची गरज नाही आहे. बाहेरच्या माणसाला आणलं तुम्ही, आम्ही इथेच प्रचार करतोय. मग भूमिपुत्र कोण हे त्यांनी सांगावं. हे आमचे भूमिपुत्रच आहेत, आमचे तेलुगू बांधव इथले भूमिपुत्रच आहेत. नक्कीच. पण ते वारंवार तुमच्यावर पण टीका करतायत. म्हणतात की तुम्ही दादर माहीम लढवली होती, यानंतर तुम्ही बाहेरचे उमेदवार या ठिकाणी वरळीमध्ये पाठवले, मनसेकडे स्वतःचा उमेदवार वरळीतला नाहीये, अशा पद्धतीने पण नरेटिव्ह सेट करतात. याला उत्तर कसं देणार? अहो, पहिले इथला जो लोकल होता सुनील शिंदे, त्याची वाजवली आणि स्वतः उभे राहिले, आणि दुसऱ्यांना कसे काय प्रश्न विचारू शकतात? बरं, इथले जे आमचे वरळीचे हे सगळे पदाधिकारी आहेत त्यांना विचारा. संदीप देशपांडे त्यांनी मागून घेतलाय, लादला नाहीये. यांनी स्वतःला लादलं वरळीवर. शिंदे साहेबांना MLC देऊन, सचिन अहिरना MLC देऊन स्वतःला लादलं वरळीकरांवर, आणि यांनी आमंत्रण दिलं. या दोन गोष्टीत फरक असतो. नक्कीच. काल मिलिंद देवरांनी पण एक खुर्ची रिकामी ठेवली होती आणि म्हणाले की माझ्यासोबत डिबेटला या. आदित्य ठाकरेंसाठी एक खुर्ची रिकामी ठेवली त्यांनी. घेराबंदी सुरू झाली आदित्य ठाकरेंच्या अवतीभोवती, अडचणी वाढतात असं म्हणा. असं वाटतं मिलिंद देवरांनाचा काही स्टँडच नाही आहे, त्यांना कोण ॲक्सेप्ट करत नाही आहे. दोन राजपुत्र विरुद्ध एक सामान्य कार्यकर्ता अशी लढाई आहे, आणि दोन्ही राजपुत्रांना वरळीकर विचारत नाहीत. पूर्ण वरळीची जनता ही सामान्य कार्यकर्त्याच्या पाठी उभी आहेत. मी तुम्हाला परवा पण सांगितलं, आज पण सांगतो. आदित्य ठाकरेच्या वडिलांचं नाव काय? उद्धव बाळासाहेब ठाकरे. काय आहेत? खूप मोठे नेते आहेत. मिलिंद देवरांच्या वडिलांचं नाव काय? मुरली देवरा. कोण होते? खूप मोठे नेते होते, पेट्रोलियम मिनिस्टर होते. या दोघांमुळे या दोघांना ओळखतात ना. मुरली देवरांमुळे मिलिंद देवरांना ओळखतात, उद्धव साहेबांमुळे आदित्यला ओळखतात, आदित्यजींना ओळखतात. संदीप देशपांडेच्या वडिलांचं नाव काय? ते कोण होते? ह्यांच्या नावामुळे यांना तिकीट मिळालंय. संदीप देशपांडेला या जनतेचा पाठिंबा आहे म्हणून तिकीट मिळालं. हा त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे. नक्कीच. पण ते वारंवार म्हणतात की ही जी लढाई आहे, वरळीतली लढाई आहे, ती तिरंगी लढत नाहीये, दुरंगी लढत आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना आहे. तुम्हाला कुठे खिचगंटीतही घेत नाही. आदित्य खिचगंटीत घेत नाही, मग आमच्याबद्दल बोलतात कशाला? एक तर मग बोलूच नका ना. अनुलेखनी टाळा सगळ्या गोष्टी. आमच्याबद्दल बोलायचं पण, आणि आम्ही खिचगंटीत नाही पण सांगायचं. मनसेमुळे आदित्य ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर म्हणून उडणारे आदित्य आजकाल तुम्हाला जमिनीवर दिसत आहेत. हे फक्त मनसेचं यश आहे, बाकी कोणाचंही नाही. इथलं वातावरण नेमकं कसं आहे आणि किती हजार मतांनी तुमचा विजय होईल असा विश्वास? लोकांना बदल हवा आहे, आणि लोक यावेळेला बदल करतील. आणि मनसेचं इंजिन सन्माननीय राजसाहेबांना एक संधी वरळीकर निश्चित देतील. शेवटचा प्रश्न आहे, वरळीकरांसाठी काय करणार संदीप देशपांडे निवडून आल्यावर? पहिले तर मी तुम्हाला सांगतो,
आज मराठी बांधव असतील, आमचे तेलुगू बांधव असतील, गुजराती बांधव असतील, उत्तर भारतीय बांधव असेल, कोणी असेल, ज्या वेळेला एखादी इमर्जन्सी येते, हॉस्पिटलमध्ये जायची वेळ येते, त्यावेळेला तो तेलुगू आहे, मराठी आहे, गुजराती कोणी बघत नाही, त्याला लागतं ICU. आम्ही सर्वात पहिले पोद्दार हॉस्पिटलमध्ये ICUची व्यवस्था करू, ही आमची पहिली कमिटमेंट आहे पहिल्या 100 दिवसांची. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की या ठिकाणी थेट आव्हानच दिलेलं आहे आदित्य ठाकरे यांना आणि आदित्य ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली असं म्हणतायत मनसेचे वरळीचे उमेदवार संदीप देशपांडे. इथे तिरंगी लढत होणार, दुरंगी लढत होणार, सामना एकतर्फी होणार, पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.